अमरावती शहरातील गुन्हे शाखेने सोशल मीडियावर घातक शस्त्रासह रील बनवून दहशत पसरवणाऱ्या 2 तरुणांना ताब्यात घेतले आहे। 25 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 2 इसम धारदार शस्त्रासह रील तयार करून ती सोशल मीडियावर प्रसारित करीत असल्याचे उघड झाले। या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करीत दोघांना पकडले। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव लोकेश रमेश वाघाडे आणि राम राजू तायडे असे होते। पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असताना त्यांनी शस्त्रासह रील तयार करून सोशल मीडियावर टाकल्याची कबुली दिली। या प्रकरणामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ पुढील कारवाई केली। कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून 1 लोखंडी धारदार चाकू किंमत अंदाजे 1000 रुपये आणि 2 स्टीलचे धारदार चाकू प्रत्येकी अंदाजे 1000 रुपये असं असून सुमारे 3000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी आरोपीविरुद्ध कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्यान्वये कलम 425 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली। सोशल मीडियाच्या माध्यमातून घातक शस्त्राचे प्रदर्शन करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्यावरून कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तत्काळ पोलिसांना कळवावी असे आवाहनही करण्यात आले आहे। रिपोर्टर सागर डोंगरे, अमरावती। आपण फिरत असताना आम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। त्यामुळे क्राईम आम्हाला पकडलं आणि आम्हाला समजावून सांगितलं। आमची चूक आमच्या लक्षात आली। यानंतर आम्ही अशी चूक कधी करणार नाही।